जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो। तर आज आपण चाललोय कलावंतीनदुर्ग। तर आज आपण संडेचा प्लॅन केलेला होता। तर मॉर्निंगला 4 वाजता निघायचं ठरलेलं होतं, पण पाऊस आणि धुका असल्यामुळे आपण प्लॅन थोडासा एक्सटेंड केलाय आणि आपण रूमवरनं 5 वाजता निघलेलोय। तर आम्ही सध्या आहे निगडीमध्ये आणि इथं HP पेट्रोल पंपावरती थांबलोय, पेट्रोल वगैरे टाकलंय आणि आज आपले सोबत मित्रमंडळी आहेत जे गणगडला आपल्या सोबत होते। रामकिसन शिंदे, गोपाल देशमुख आणि दीपक जोरावर या ठिकाणी आहेत। तर गणगडचीच सर्व मित्रमंडळी आहे आणि आज आपण कलावंतीनदुर्ग एन्जॉय करणार आहोत। तर पूर्ण ब्लॉग बघून जावा आणि तुम्हाला खरंच ब्लॉग आवडेल। गडापासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपण एक मस्त असा व्ह्यू पॉइंट बघितलाय फोटोशूट साठी आणि या ठिकाणी तुम्ही मस्त असे फोटोशूट करू शकता। इथं वाढवा वाईस सिटी म्हणून आहे पनवेलच्या जवळपास। पनवेल इथं जवळपास 12 ते 13 किलोमीटर आहे आणि आपला कलावंतीनदुर्ग इथनं फक्त हार्डली 8 ते 10 किलोमीटर आहे। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे आम्ही भरपूर असा फोटोशूट केलेला आहे आणि मस्त म्हणजे खूपच छान व्ह्यू आहे तिथे। जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो। तर आता आपण सध्या बेस विलेजला आलोय, म्हणजे ठाकूरवाडी येथे आणि इथे एका बाईकचे जवळपास 30 रुपये चार्जेस आहेत। आमच्या 2 बाईक होत्या, आम्ही 60 रुपये पे केलेत। आणि तुमच्या माहितीसाठी इथे थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे, पण ट्रान्झॅक्शन होते। जर कनेक्शन जिओचं असेल तर होते, पण रेअरली होते, म्हणजे नशिबाने म्हणलं तरी चालेल तुम्हाला। तर इथं आल्यावरती तुम्हाला म्हणजे गावापासून थोडंसं समोर आलं 1-1.5 किलोमीटर की पार्किंगची सुविधा आहे आणि 2 व्हीलर असेल तर डायरेक्टली समोर येते किंवा बस वगैरे असले तरी समोर येते। इथून पुढे तुम्हाला ट्रेक स्टार्टिंग होतो, नाश्त्याची वगैरे सोय सर्व आहे इथे। आणि आता आम्ही जस्ट ट्रेकला सुरुवात केली। तर आम्हाला एका काकांनी इथे सांगितलंय की जवळपास तुम्हाला 1.5 ते 2 तास ट्रेकला लागतील। तर चला एन्जॉय करूया कलावंतीचा व्ह्यू। तर मित्रांनो, हा जो समोर दिसतोय हा आहे कलावंतीनदुर्ग आणि त्याच्या एक्झॅक्ट साईडला जो दिसतोय तो प्रबळगड आहे आणि इथे समोर वरती गेल्यावरती आपल्याला प्रबळ माची लागणार आहे। आणि तुम्ही आजचा म्हणजे जुलै महिन्याचा व्ह्यू बघू शकता कलावंतीनदुर्गचं। इथे हाय अलर्ट वगैरे असं काही नाही आहे, पण पावसाच्या याच्यावरती अवलंबून आहे सर्व। तर भावांनो, आजपर्यंत आम्ही भरपूर ट्रेक केलेत आणि आज आम्ही कलावंतीनदुर्गला आलोय आणि इथे येऊन आम्हाला एक छान अशी गोष्ट म्हणजे इथं जवळपास कुठेही प्लास्टिक वगैरे नाही दिसलंय आम्हाला। आणि प्लास्टिकची कचरा कुंडी गडाच्या स्टार्टिंगला सुरुवात होते ट्रेकच्या तिथे। तर माझी अशी आग्रहाची सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर ट्रेकला येत असाल तर निश्चित या, आपण आपल्यापासून सुरुवात करावी। आपण जे काय प्लास्टिक वगैरे आणलंय सोबत ते खाली घेऊन जावे, एवढीच विनंती आहे। फायनली मित्रांनो, आपण माची प्रबळ इथे आलेलो आहे आणि तुम्हाला ट्रेकिंग करताना जागोजागी तुम्हाला खाण्याची वगैरे सर्व सुविधा आहे। लिंबू सरबत किंवा मग तुम्ही मॅगी किंवा रस या ठिकाणी सर्व सुविधा आहे। आणि ही जी तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय प्रबळ माची आहे आणि हे गाव आहे आणि या गावातनंच तुम्हाला प्रबळगडला जाण्याचा पण रस्ता आहे आणि इथनंच तुम्हाला कलावंतीनदुर्गला जाण्याचा पण इथून जवळपास 1 तासाचा ट्रेक बाकी आहे कलावंतीनदुर्गचा प्रबळ माचीवरनं। आणि तुम्हाला कंप्लीट खालून इथपर्यंत यायला 1 तास कंप्लीट लागतो, म्हणजे लागतोच। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सध्याचं वातावरण आणि पाऊस पण येतोय। मित्रांनो, तुम्हाला प्रबळ माची या गावामध्ये आल्यावरती थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते,
तर या पॉईंटवरती आल्यावरती इथं बोर्ड लावलेलं आहे बघा, आणि इथं हे पण बोर्ड आहे प्रबळगड. हा जो राईट साईडला जातोय तो प्रबळगडला जातोय, आणि लेफ्ट साईडचा हा समोर जे घरापर्यंत इथनं गेलेत मुलं, तो जो जातोय तो कलावंती दुर्गेला जातोय. तो तुम्ही लक्षात ठेवा. एक्झॅक्टली तुम्हाला त्या साईडनं या घराच्या समोरून म्हणजे अंगणामधून समोर यायचंय. आणि पण आता कलावंती दुर्ग सर केला आहे या ठिकाणी, आणि तुम्ही बघू शकता जस्ट धुकं वगैरे साईडला झालंय. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा प्रबळगड आहे, आणि मी सध्या जिथे उभा आहे तो आहे कलावंती दुर्ग. आणि तुम्हाला इथं पर कॅन्डिडेट 30 रुपये पे करावं लागतात, आणि खाली पार्किंगचे पण पे करावं लागतात. बाकी तुम्हाला पिण्याच्या पाण्याची खाण्याची सर्व सुविधा इथं अवेलेबल आहे. आणि हे इथलचे लोकल म्हणजे राहणारेच इथं, त्यांनी जिथं म्हणजे दोरी वगैरे किंवा सीडी वगैरे लावून पर कॅन्डिडेट 30 रुपये असं ते पे करावं लागते आपल्याला. आणि वरती इथनं महाराजांचं स्मारक बांधलेलं आहे, म्हणजे ठेवलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला शूज वगैरे इथंच रिमूव्ह करावं लागतात आणि वरती जावं लागतं. तर मित्रांनो, आता मी जस्ट कलावंती दुर्गाच्या टोकावरती आलो. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, 2021 मध्ये मांडलेली आहे बहुतेक यांनी. आणि तुम्ही जो माझ्या पाठीमागे बघताय हा आहे प्रबळगड, आणि आम्ही आलोय कलावंती दुर्गाच्या हायेस्ट पीक वरती. आणि याची उंची जवळपास 2300 मीटर आहे, आणि प्रबळगड हा 2500 मीटर आहे. सन 1656 मध्ये सरदार अंबाजी यांनी कलावंती दुर्ग हा स्वराज्यामध्ये आणला होता, आणि त्याच्यानंतर स्वराज्याचा हा एक भाग झालेला आहे. आणि याचं मेन म्हणजे मोटिव्ह असा होता की वॉच टावर म्हणजे गड नेहमी असं म्हणजे धान्य कोठार किंवा भंडार किंवा इथे जवळपासच्या जे काही परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी असतो. तर कलावंती दुर्ग याचा उपयोग हा तसाच केलेला आहे. तुम्हाला बघायचंय, बघा की मग स्वर्गात कसं आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही कलावंती दुर्ग सर करून पूर्ण आता खाली उतरतोय. तर तुम्हाला सांगतोय मित्रांनो की जवळपास तुम्ही जसं युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघताय तर इतका काय हार्ड ट्रेक नाहीये. तुम्ही जर चांगले ट्रेकला असाल तर जवळपास 75% आम्ही जसं उतरतोय तशीच चढाई आहे, सवान आहे, चढाई आहे, सवान आहे. आणि फक्त ज्या पायऱ्या दाखवतात एक म्हणजे कॅमेऱ्याने व्ह्यू वगैरे दाखवतात तुम्हाला की खूप असं थ्रिलिंग व्ह्यू आहे असं तसं, ते फक्त 25% पार्ट आहे तो पायऱ्याचा. बाकी सर्व असं नॉर्मलच आहे. आणि तुम्हाला जवळपास इथे चढण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. एन्जॉय करत जर गेले तर 3 तास पण लागू शकतात. तर आजच्या ट्रेकचा आपण एक्सपिरियन्स अनुभव. तर फर्स्टली आमच्यासोबत आहेत रामकिसन शिंदे.
थोडेसे दोन शब्द भारी स्टेक झालेला आहे मित्रांनो. आणि गोपाल देशमुख या ठिकाणी बोलतील थोडस दोन शब्द अमृतवाणीचे. खरंच खूप छान स्टेक झालेला आहे. आणि ज्याची अपेक्षा नव्हती की तो गड हा सर करेल आणि उतरेल तो मनुष्य म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन फर्स्टली फॉर दीपक जोरावर. भावाने पूर्ण गड चढला, चढूनही उतरला, हे महत्वाचे. कॉंग्रॅच्युलेशन. तर डेफिनेटली प्लॅन करा मित्रांनो, खरंच सुंदर आहे कलावंतीन दुर्ग. मी तर म्हणतो जर नाईट कॅम्पिंग वगैरे तुमचं काही प्लॅनिंग असेल तुम्ही कलावंतीन दुर्गला इथे प्लॅन करू शकता. इथे दोन आहेत, प्रबळगड म्हणून आहे. प्रबळ माचीवरती तुम्हाला एक पठार आहे सुंदरसं बघण्यासाठी, आणि प्रबळ माचीवरती तुम्ही टेंट टाकून प्रबळगड आणि एक दिवस प्रबळगड आणि दुसऱ्या दिवशी कलावंतीन दुर्ग करू शकता. डेफिनेटली एक चांगला ट्रेक आहे आणि व्ह्यू तुम्हाला बघण्यासारखेच आहेत सर्व. सो प्लीज ट्रेक करा आणि नेक्स्ट संडेला कलावंतीन दुर्ग. तर चला भेटूया.